2021 या वर्षातील 22व्या रविवार या उपासनेत त्रैक्य रविवार, त्रैक्याचा रविवार ह्या उपासनेची सुरुवात आपण या वचनांनी करू. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. मंडळी, यावेळेस आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 429, उपासना संगीत गीत क्रमांक 429, येऊ दे जवळी तू जवळी.
मंडळी, आपल्या जागेवर उभी असताना आपण प्रेषितांचा मतांगीकार एकत्र मिळून म्हणू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मध्यस्थीच्या प्रार्थनेकरिता आपण आपल्या मनाची तयारी करू. आपल्या गरजा, आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक परमेश्वराकडून मिळालेले आशीर्वाद आणि त्याबद्दल उपकारस्मरण आपण यावेळेस करू. प्रार्थना करूया. सकळ सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, हे जग आणि या जगातील सर्व दृश्य आणि अदृश्य अशा गोष्टी तू निर्माण केल्यास आणि परमेश्वरा, या निर्मितीत तू आम्हाला मनुष्य प्राण्याला एक विशेष स्थान दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू, आम्ही मर्त्य मनुष्य ते काय की तू आमची आठवण करावीस. परमेश्वरा, आम्हावर तू दया केलीस. आम्ही आमच्या बिछाण्यात काल रात्री भस्म झालो नाही. ही केवळ तुझी दया, तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद आहे. आजच्या या दिवशी आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो, कारण तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तू थोर गौरवी सेनाधीश परमेश्वर आहेस. परमेश्वरा, आमच्या जीवनाचा ताबा घेणारा देव तू आहेस. आम्ही आमच्या संपूर्ण जीवनाला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीत आहोत. प्रभू, तू आम्हाला जशा रीतीने आतापर्यंत सांभाळलंस, परमेश्वरा, आमचा पूर्ण विश्वास आहे की भविष्यातही तू आम्हाला चालवशील. तू आम्हाला स्वतःचं बोट धरून परमेश्वरा नेशील. आम्ही तुझी उपकारस्तुती करीत असताना तुझ्या त्या अद्भुत, चमत्कारिक आणि तुझ्या दैवी उपस्थितीबद्दल तुझे मनापासून आभार मानत आहोत. परमेश्वरा, या कोविड-19च्या विळख्यात सापडलेल्या जगात, या विश्वात, प्रभू, तू या दुसऱ्या आलेल्या लाटेतही आम्हा सर्वांची काळजी घेतलीस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानत आहोत. आजची ही उपासना तुझ्या हाती सोपवून देत असताना, प्रेमळ पित्या, तू आम्हावर केलेल्या प्रत्येक उपकाराचं स्मरण आम्हाला होतं. परमेश्वरा, आम्ही जशा रीतीने या जगभरातील मंडळीकरिता एक मन, एक विश्वास, एक आत्म्याने प्रार्थना करीत आहोत की ही मंडळी तुझी निवडलेली नवरी आहे. आणि परमेश्वरा, या मंडळीद्वारे, या जागतिक मंडळीद्वारे तू गौरविला जा. प्रत्येक मंडळीमध्ये तुझा विश्वास अटळ असावा आणि तू सांगितलेला मार्ग, प्रभू, प्रत्येक मंडळीने अवलंबावा, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. आमचा पूर्ण विश्वास आहे या जागतिक स्तरावर असणारी मंडळी, त्यातील असणारे पुढारी, या सर्वांना प्रभू तू नावाने हाक मार, आशीर्वादित कर. आमचे सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वंत, मॅडम सर्वंत आणि त्यांची प्रिय लेकरं आणि त्यांच्या निरीक्षणात, त्यांच्या देखरेखीखाली हे संपूर्ण धर्मप्रांत आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, बिशप साहेबांना तू सद्बुद्धी दे, सुज्ञता दे आणि परमेश्वरा, तुझ्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाने तू त्यांना अशा रीतीने परिपूर्ण कर की ते या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि इतर त्यांना देण्यात आलेल्या ज्या काही विभागांचा परमेश्वरा जबाबदारीचा भाग त्यांच्या खांद्यावर आहे, त्या सर्व गोष्टी पार पाडण्याकरिता तू त्यांना तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण कर. सर्व DS, आमचे डिकनेसेस आणि पाळक वर्ग, मिशनरीज आणि इतर तुझ्या वचनांची सेवा करणारे सेवक आणि मंडळातून जे चर्चचा देखरेखीचा भाग सांभाळतात, असे सर्व मंडळीतील सेवक यांना तुझ्या पवित्र हातात आम्ही सोपवितो.
प्रभू तू त्यांचा सहाय्य करता हो, त्यांना तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम आशीर्वादाने परिपूर्ण असं कर. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो परमेश्वरा. आमच्या मंडळीतील संडे स्कूल, WSCS, MYF, MYAF, मेथडिस्ट मेन आणि इतर सर्व पालकीय समितीत असणाऱ्या, आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या लोकांकरिता प्रभू तू या सर्व संस्थांवर, आमच्या समितीवर आणि तुझे जबाबदार जे सेवक आहेत त्या सर्वांवर तुझ्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादांची वृष्टी कर. प्रभू तुझं मार्गदर्शन आम्हाला लाभू दे, जेणेकरून मंडळीची आध्यात्मिक वाढ आणि मंडळीला तुझ्यामध्ये, तुझ्या सेवेत सदैव तत्पर राखण्याकरिता परमेश्वरा या संपूर्ण मंडळीतील संस्थांचा आणि त्यात कार्यरत असणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांचा तू मार्गदर्शक हो. आम्ही तुझी उपकार स्तुती करीत असताना आम्ही या दिवसांमध्ये सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल आणि इतर जे आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे लोक आहेत त्या सर्वांना तुझ्या पवित्र सानिध्यात आणलेलं आहे. प्रभू जशा रीतीने त्यांनी या दिवसांमध्ये, विशेष करून या मरीच्या काळात जेव्हा सर्वत्र हे रोग पसरलेला आहे आणि त्यामध्ये परमेश्वरा या प्रियजनांनी अगदी अग्रेसर होऊन फ्रंटलाईन हे तुझे सेवक आहेत. प्रभू तू त्यांना सांभाळलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या प्रतिकार शक्तीची गरज त्यांना तू दे आणि परमेश्वरा त्यांना तू सुखी, आनंदी आणि निरोगी ठेव. त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाढ पडणार नाही इथपर्यंत त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. ज्या लसीचं संशोधन झालेलं आहे आणि ते आमच्यापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, ज्यामुळे कित्येकांचे जीव वाचविले जात आहेत, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही विशेष करून यावेळेस राहटोर कुटुंबियांकरिता तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. परमेश्वरा त्या कुटुंबावर आलेला जो दुःखाचा घाला आहे, सिस्टर रजनी राहटोर ज्यांनी या मंडळीत परमेश्वरा त्यांचं जे काही योगदान आहे, त्यांच्या कला कौशल्यांचा वापर करून प्रभू तू त्यांच्या जीवनाचा उपयोग या मंडळीच्याही सेवेकरिता करून घेतलेला आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. असं सुंदर जीवन त्या जगल्या आणि परमेश्वरा जेव्हा आता त्या तुझ्यामध्ये विलीन झाल्या आहेत, आमची पूर्ण खात्री आहे ख्रिस्तात मरणाचा अनुभव नाही, तर त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करून आज तुझ्यामध्ये आनंदी आहेत. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करीत संपूर्ण राहटूर कुटुंब आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात देतो. आमच्या मंडळीतील जे वरिष्ठ लोक आहेत परमेश्वरा, ज्यांना तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाची गरज आहे, सिस्टर मीनाताई कुरुडे यांना आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवितो. ब्रदर शशिकांत कुरुडे या उभयतांना परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात आणलेला या वयात त्यांना लागणारी तुझी कृपा, तुझा आशीर्वाद, तुझी दया आणि तुझी उपस्थिती त्यांच्या पाठीशी असू दे. त्याचप्रमाणे मिस्टर विजय कुलकर्णी, मिसेस ललिता कुलकर्णी या उभयतांना देखील आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात आणलेला आहे. प्रभू त्यांना देखील या वयात लागणारी तुझी कृपा, तुझा आशीर्वाद, तुझं आरोग्य त्यांना लाभू दे. त्यांच्या हाडांना तू सत्व असा हो आणि प्रभू त्यांचं जीवन आपल्या हाती घेऊन सुरक्षित असं ठेव. असे अनेक आमच्या प्रिय मंडळीतील कुटुंब असतील परमेश्वरा, ज्यांना तुझ्या स्पर्शाची गरज असेल, तुझ्या आरोग्याची, तुझ्या मार्गदर्शनाची गरज असेल, अशा सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात आणलेला आहे. त्यांचा तू सांभाळ कर, आशीर्वादित कर. प्रभुदेवा, आम्ही जे लोक व्यवसायाकरिता, नोकरीकरिता, आपल्या उपजीविकेच्या साधनेकरिता आपल्या घरातून बाहेर पडत असतील परमेश्वरा, हे वातावरण अजूनही इतकं सुरक्षित नाही. आम्ही त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांचं बाहेर जाणं येणं तुझ्या वचनात स्तोत्र 121 लिहिल्याप्रमाणे प्रभू त्यांचं येणं आणि जाणं तू सुरक्षित कर, आशीर्वादित कर आणि तुझ्या पवित्र सानिध्यात तू त्यांचा सांभाळणारा हो. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना आज तुझी ही भक्ती, ही उपासना आम्ही या व्हर्च्युअल माध्यमातून घेत असताना प्रभू, प्रत्येकजण आपापल्या घरी, आपापल्या कुटुंबासमवेत या भक्तीत सम्मिलित झालेले आहेत. त्या सर्वांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव.
कारण परमेश्वरा जशा रीतीने तू आमचा सांभाळ आतापर्यंत करीत आलेला आहेस, इथून पुढे देखील आमचं जीवन तुझ्या हाती सुरक्षित आहे या विश्वासाने आणि खात्रीने या संपूर्ण प्रार्थना विनंत्या आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेस पवित्र शास्त्रातून आपण जो शास्त्रभाग वाचणार आहोत तो योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 37 ते 39 या वचनांवर आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. तर या शास्त्रपठणासाठी आपण योहान याचा 7वा अध्याय 37 ते 39, जिवंत पाणी. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी ताण्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. देवबाप, वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आपल्या मनाच्या तयारीकरिता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 554 हे गात असताना आपल्या जागेवर आपण उभे राहू आणि आपल्या हृदयाची, आपल्या मनाची तयारी या गीताद्वारे आपण करू. उपासना संगीत गीत क्रमांक 554, येशू चरित्रास सांगा. येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. गोड सुवृत्त ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. गव्हाळी घे जन्मव्योमी, गाता तिथे त्याजला. गौरव मान देवाला, शांती असो पृथ्वीला. येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. गोड सुवृत्त ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. राणी कसा तो उपाशी, तेही कथा मजला. भेटती दुष्ट तयासी, मोहिती तै निश्चला. कष्टी श्रमी भागलेला, लोकी तरी तो फिरे. दीन
वचनात जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आम्ही त्रैक्य परमेश्वरापुढं नतमस्तक होऊन या सिद्धांताचा आमच्या जीवनात एक योग्य मार्गदर्शन प्राप्त होणारं असं वचन आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून स्वतःला परमेश्वरा तुझ्या हाती सोपवित आहोत. पवित्र आत्म्या, तू आम्हाला तुझ्याकडून मिळणारी दिशानिर्देशने दे आणि तू मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यहुदी विश्वासणाऱ्या लोकांमध्ये सर्वात विशिष्ट कल्पना पाहण्यात येते ती ही की परमेश्वर देव हा अनन्य देव आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 4थ्या वचनात असं म्हटलं आहे, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आता इस्रायल सभोवतालच्या इतर देशातल्या लोकांमध्ये ही कल्पना अगदी वेगळी अशी कल्पना होती. इस्रायल प्रजेला देखील हा विचार फारसा अपरिचितच असा होता. परंतु त्यांच्या इतिहासातील वेगवेगळ्या परिस्थितींना, वेगवेगळ्या प्रसंगांना, वेगवेगळ्या अनुभवांना तोंड देत असताना त्यांच्यापैकी बहुतेक जणांना देवाच्या अशा अनन्य असण्याच्या विचाराला त्यांना अधिकच महत्त्वपूर्ण असं वाटणं सुरू झालं. प्रियांनो, देवाचे अनन्य असणे हे त्यांच्याकरिता आता अतिशय महत्त्वाचं झालं. पवित्र शास्त्राचं पठन केल्यानंतर आम्हाला असे लक्षात येईल की ह्या कल्पनेचा परिणाम या इस्रायल लोकांवर निर्मितीबद्दल, त्यांच्याबरोबर घडलेल्या इतिहासासंबंधी आणि सदाचरणाचे महत्त्व समजण्यास ह्यातून मदत झाली. कारण त्यांचा विश्वास होता की त्यांचा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. त्यांचे मानवी जीवनाबद्दलचे संपूर्ण आकलन म्हणजे त्यांचा दृष्टिकोन बदलला. देव अनन्य आहे या विश्वासाच्या आधारावर त्यांनी जीवन जगण्यास सुरुवात केली. जरी ते पूर्वी या गोष्टीशी अपरिचित होते तरी पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की देव अनन्य आहे तेव्हा तशा रीतीने त्यांचं जीवन देवावर अवलंबून राहण्यास सुरुवात झाली. परमेश्वर काय आहे हे कोणत्याही मनुष्यास पूर्णपणे समजणे निश्चितच शक्य नाही. तर त्रैक्य देव अशी कल्पना जी नवीन करारात आरंभली गेली, ज्यामुळे त्रैकतेचा सिद्धांत उदयास आला, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या गोष्टींवर आता अधिक विस्तारित आम्हाला समजवण्यात आले. त्या नवीन करारातील लेखकांनी पुत्राबद्दल म्हणजे येशू जो ख्रिस्त याबद्दल विश्लेषण दिलं ते असं की उत्पत्तीच्या पूर्वीपासून त्याचे अस्तित्व आहेच आणि निर्मिती कार्यात तो देखील तितकाच सक्रिय होता. कलेसेकरास पत्र 1 अध्याय 16वे वचन असं म्हटलेलं आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. मनुष्य रूपात जो आला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, तो आरंभापासून देव परमेश्वरच आहे असं फिलिप्पीकरास पत्रात 2 अध्यायाच्या 6व्या वचनात आम्हाला कळतं. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तसेच पवित्र आत्मा देखील सार्वकालिक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इब्री लुकास पत्र 9 अध्याय आणि 14व्या वचनात सार्वकालिक आत्म्याच्या योगे असा
वाक्य वापरण्यात आलेलं आहे. सार्वकालिक आत्म्याच्या योगे त्याच आत्म्याद्वारे अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळाले. म्हणजे तोच तो आत्मा जो अब्राहमाच्या ठायी होता, तोच तो आत्मा जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यापर्यंत अभिवचन मिळवून देणारा आत्मा ठरला. गलतीकरास पत्र 3 अध्यायाच्या 14व्या वचनात हे स्पष्ट आहे. त्याच आत्म्याची प्रेरणा जुना करार यातील संदेशांना देखील झालेली आहे. आपण वाचतो, ज्या संदेशांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. म्हणजे संदेष्टांच्या द्वारे जो ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यातही होता त्यानेच आम्हाला आता त्याच्याबद्दलच्या दुःखांची आणि त्याच्या गौरवयुक्त गोष्टी ज्या वधस्तंभानंतरच्या घडल्या त्या आम्हाला पूर्वी सांगितल्या. त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 10 ते 12 या वचनात हे आढळतं. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. 1 करिंथ 2 अध्याय आणि 11वं वचन. जुन्या कराराच्या काळात यहुदी लोकांना देवाच्या या त्रैक्य व्यक्तिमत्वाबद्दल सहज गैरसमज होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे आणि उत्पत्तीच्या, इतिहासाच्या आणि चांगले म्हणजे एक नैतिक सदाचरण त्यांच्या जीवनाबद्दलच्या या समजुतीपर्यंत पोहोचण्यास त्रैक्य हा सिद्धांत अडचण निर्माण करू शकला असता. आणि हे सत्य देवाबद्दल की तो अनन्य परमेश्वर आहे हे जाणून घेण्याचे जास्त महत्त्वपूर्ण त्यांच्यासाठी होतं. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्या विश्वासाचे महत्त्व आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना असावं, परंतु हे सत्य दृष्टीआड करणे अगदी अयोग्य ठरेल की परमेश्वर देव हा अनन्य परमेश्वर आहे. जे काही अनन्य परमेश्वराबाबतीत सत्य आहे तेच त्रैक परमेश्वराबद्दलही तेवढंच सत्य आहे. उत्पत्ती आणि इतिहासातील देवाचे सामर्थ्य यामध्ये असणारा परमेश्वराचा उद्देश हाच आहे की ख्रिस्ती सदाचरणाचा तो पाया ठरेल. म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक आणि इस्रायल लोकांनी इतिहासात देवाचं जे सामर्थ्य पाहिलं यामध्ये असणारा जो परमेश्वराचा उद्देश होता तो आम्हा ख्रिस्ती बांधवांकरिता सदाचरणाचा पाया आहे. जुना करार लिहिणाऱ्या लेखकांच्या विचारांमध्ये आणि वापरले गेलेल्या शब्द या शब्दांमध्ये कालांतराने त्रैक देव ही अभिव्यक्ती प्रगट करण्याची प्रेरणा निश्चितच झालेली आहे. म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये परमेश्वर हा त्रैक देव आहे हे सुस्पष्टपणे नवीन करारापर्यंत लोक पोहोचताना त्यांच्यावर हे प्रगट झालेलं आहे. परमेश्वराने केलेले निर्मिती कार्य, मनुष्याबरोबर त्याचे असलेले संबंध आणि अशा गोष्टी व्यक्त करण्यात आलेले शब्द त्रैक देवाची संकल्पना विदित करतातच. अशा शब्दांचा वापर करताना यहुदी लोकांमध्ये देव विषयी जी मुख्य व्यक्ती आहे त्या व्यक्तिमत्वाचे 3 वेगवेगळे स्वरूप मांडण्याचा मुळीच विचार नव्हता. ते त्याला त्रैक देव असं मानतच नव्हते. त्यांना देव परमेश्वर हा अनन्यच होता. आणि जे शब्द वापरण्यात आले म्हणजे देवाचे ज्ञान आणि देवाचा आत्मा, ह्या शब्दांद्वारे ही अभिव्यक्ती निश्चितच
आपल्या समोर येते. त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरिले. इर्मया आपल्या पुस्तकात 10व्या अध्यायाच्या 12व्या वचनात म्हणतो की त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरिले. म्हणजे देवाचे ज्ञान, देवाची सुज्ञता लोकांना वरदान म्हणून मिळते. हे ज्ञान केवळ त्याच्यापर्यंतच सीमित राहत नाही, तर ते ज्ञान त्याच्या लोकांपर्यंत पोहोचतं. अनुवादाच्या पुस्तकात म्हटलं आहे 4व्या अध्यायाच्या 6व्या वचनात, देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. आणि ही सुज्ञता केवळ परमेश्वर आहे आणि ती तुम्हाला आणि मला या वचनाच्या मार्फत देऊ करण्यात आलेली असताना त्याचं म्हणणं असं आहे की देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. पहिले राजे याचा 3रा अध्याय 28व्या वचनात वचन स्पष्ट सांगतं, कारण न्याय इन्साफ करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यास दिसून आले. म्हणजे परमेश्वराकडून मिळणारं ज्ञान, त्याची बुद्धी त्याच्या लोकांपर्यंत पोहोचवली जाते. हेच देवाची अभिव्यक्ती आहे. ज्ञानाविषयी इयोबाच्या पुस्तकात 28व्या अध्यायात आणि 28व्या वचनात असे सांगितले गेले आहे की पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय. प्रियांनो, नीतिसूत्रे या पहिल्या 8 अध्यायात नीतिसूत्रे याची पहिली 8 जी काव्य आहेत ती काव्य आम्हाला ज्ञानाविषयीच्या गोष्टी सांगतं. काही ठिकाणी त्या काव्यामध्ये ज्ञान हिला एक स्त्रीची उपमा देण्यात आलेली आहे, पण 8व्या अध्यायाच्या 22व्या वचनात आम्हाला ज्ञानाच्या सुरुवातीविषयी माहिती मिळते. आणि परमेश्वराच्या सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले असं ज्ञान वदते. परमेश्वराच्या सृष्टीक्रमाच्या आरंभी म्हणजे परमेश्वराने ज्ञान हे त्याच्या सृष्टीक्रमाच्या सर्व प्राचीन कृत्यातील पहिलं कृत्य केलेलं आहे. ज्ञान हे कुशल कारागीर असल्याचे वृत्त नीतिसूत्रे 8वा अध्याय 30वं वचन सांगतं. आणि हे ज्ञान परमेश्वरासाठी नित्य आनंददायी होते आणि सर्व निर्मितीत ज्ञान सर्वदा हर्ष पावत असे. म्हणजे हे ज्ञान परमेश्वराकडून आहे. 8व्या अध्यायाच्या 35व्या वचनात म्हटलेलं आहे, कारण ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. हे सर्व जरी काव्यात्मक दृष्टीने लिहिले गेले तरी अशा सर्व शब्दांचा उपयोग आणि ख्रिस्त येशू जो त्रयेक देवाच्या दुसऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल वापरले गेलेले शब्द यांच्याशी बरंच काही समांतर आहे. कलेसेकरास पत्र याचा 1 अध्याय 17वं वचन म्हणतं, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. आणि नीतिसूत्रे 8:22 मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की परमेश्वराच्या सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे ज्ञानाला पैदा केले. परमेश्वर या त्याच्या निर्मितीतील ही जी अभिव्यक्ती आहे ही येशू ख्रिस्त जो त्रयेक देवाच्या दुसऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलत आहोत. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 2 आणि 3 या वचनात देव या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. जुन्या करारात जे काही काव्य भाषेचा उपयोग करून सांगण्यात आले त्याची खात्री नवीन करारात महत्त्वपूर्णरित्या प्रगट झालेली आहे. ख्रिस्ताच्या अस्तित्वाची चर्चा जुना करार मार्गस्थ करत असताना स्पष्ट होते. त्याचं जे अस्तित्व आहे की तो आहे, तो आरंभापासून आहे, तो या सृष्टीक्रमाच्या कृत्यातील त्या प्राचीन कृत्यातील पहिलं कृत्य आहे. दुसरा
शब्द देवाचा आत्मा, देवाचं ज्ञान आणि देवाचा आत्मा. अनेक अशा शास्त्रपाठामध्ये आत्मा हा शब्द देवाचे नाव वापरण्यात आलेला असा आढळतो. म्हणजे आत्मा हा शब्द जणू काही देवाचं नाव असेल असं ते आपल्याला जाणवतं. गणना 11, 17 आणि 25 या वचनांमध्ये देवाचा आत्मा मोशे व इतर लोकांवर देण्यात आला हे सूचित होते. त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेविला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले. त्याचप्रमाणे शास्ते 6वा अध्याय 34वा वचन याच्या अनुषंगाने परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठाई संचार केल्याचा दावा आहे. शास्ते 14वा अध्याय आणि 6व्या वचनात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी शमशोनावर झडप घातली आणि त्याच्या हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. पहिले शमूएल 10वा अध्याय 6 आणि 10 या वचनांमध्ये देवाचा आत्मा शाऊलावर जोराने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला असे वर्णन आहे. या सर्व घटनांमध्ये देवाच्या आत्म्याचे असे काही सामर्थ्य त्या लोकांच्या जीवनामध्ये नाट्यमय परिवर्तन करणारे ठरले. म्हणजे देवाचा आत्मा त्यांच्यावर जेव्हा आला, त्यांच्यावर जेव्हा झडप घातली, त्यांच्यावर जेव्हा तो संचरला, तेव्हा एक अद्भुत परिवर्तन या लोकांमध्ये दिसून आलं. म्हणजे देवाचा आत्मा जिवंत, सक्रिय आणि व्यक्तिशः अनेक गोष्टी करणारा असे दर्शविण्यात आलेले आहे. आणि असे अनेक शास्त्रभाग देव स्वतः ते करीत आहे याची जाणीव करून देणारे आहेत. हग्गय याचा 2रा अध्याय 5वं वचन म्हणतं, तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे, तुम्ही भिवू नका. इस्रायलकरांना ही सुंदर अभिवचनं परमेश्वर स्वतः त्याच्या आत्म्याद्वारे त्यांच्या बरोबर कायम आहे आणि त्यांनी भिवू नये हे त्यांच्यासाठी धैर्य देणारं वचन होतं. स्तोत्र 143 10वं वचन सांगतं त्याच्या उत्तरार्धात, तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो म्हणजे आत्मा मार्ग दाखवतो. नेहम्याच्या 9व्या अध्यायात 20व्या वचनात शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यास आपला सदात्मा दिला. म्हणजे परमेश्वर शिक्षित करीतो, त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला शिक्षण देतो. स्तोत्र 51 10 ते 12 या वचनांमध्ये देवाचा आत्मा मानवामध्ये शुद्धता, स्थिरता, आनंद आणि उत्सुकता निर्माण करून एक चांगले व उपयुक्त जीवन जगण्याकरिता तो सहाय्यक ठरतो. म्हणजे परमेश्वर आम्हाला शुद्धता, स्थिरता, आनंद आणि उत्सुकता देण्याकरिता त्याचा आत्मा पाठवितो. देव सर्व साक्षी आहे, तो सर्व ज्ञानी आहे. हे स्तोत्र 139 त्याच्या 7व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मनुष्याचा आत्मा जसा त्याच्या मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे, त्याचप्रमाणे यहुदी लोक सुद्धा देवाचा आत्मा त्याच्या स्वभावाचा मुख्य भाग आहे असेच समजत होते. परमेश्वराचा आत्मा म्हणजे त्याचा स्वभाव. पेत्राने देखील मंडळीची नुकतीच सुरुवात होताना योएल संदेशाच्या पुस्तकातून त्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 28 ते 32 या वचनातून संदर्भ घेऊन पवित्र आत्म्याचे कार्य कसे असते हे घोषित केले. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्माचा मी वर्षाव करेन आणि तुमच्यातील तरुण संदेश देतील आणि जे वयस्कर आहेत ते स्वप्न पाहतील. अशा गोष्टी पेत्राने जेव्हा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्राप्त केलं ते त्याने प्रगट केलं.
पौलाने देखील पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणाविषयी अधिक विस्तारितपणाने त्याच्या पत्रांद्वारे ही गोष्ट सुस्पष्ट केलेली आहे. योहान आपल्या शुभवर्तमानात पेंटेकॉसच्या पलीकडील म्हणजे पेंटेकॉस नंतर घडणाऱ्या गोष्टी काय होतील या गोष्टीचं वर्णन त्याने या 7व्या अध्यायाच्या 37 ते 39 या वचनांमध्ये आमच्यासाठी प्रकाशित केले. जेव्हा येशूने म्हटले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. देवाचा पवित्र आत्मा केवळ आपल्याला प्राप्त होतो असे नाही, तर त्यानंतर आशीर्वादांच्या नद्या म्हणजे त्या आत्म्याचा झरा आपल्यामधून वाहू लागतो. एक मुलगी जिने पेत्राला ओळखून म्हटले की तू त्यांच्यातलाच गालिली ना, त्याच्या शिष्यांपैकी एक पेत्र म्हणाला, मी तो नाही, मी त्याला ओळखत सुद्धा नाही. हे सर्व तो असं म्हटलं आहे की हे सर्व तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला. म्हणजे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख दाखविली नाही. आणि तोच पेत्र पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण यरुशलेमे पुढे उभा राहून तो संदेश देतो आणि 3000 तारले जातात. मग पुन्हा तो संदेश देऊ लागतो आणि 5000 लोक तारले जातात. न्यायसभेपुढे उभा राहून ज्या लोकांनी येशूबद्दल प्रसिद्धपणे त्याने सांगितले आणि त्या न्यायसभेत असणाऱ्या लोकांनी ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दाखविला त्या लोकांपुढं तो अभय म्हणजे निर्भय आणि कुठल्याही प्रकारचा संकोच न करता आपल्या जीवाची तमा न बाळगता त्याने हा संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचवला. म्हणून प्रियांनो, रोमकरासपत्र 8 अध्याय 9 वचन म्हणतं, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देवाच्या अधीन नाही, तरी तुम्ही देहाच्या अधीन नाही. रोमकरासपत्र 8 अध्याय 9 वचन, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. आणि जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. येशू स्वतः योहान 14:7 मध्ये म्हणतो, तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील असे अभिवचन आहे. प्रियांनो, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा हा अनन्य देव आहे. आणि परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याकरिता केवळ त्याचा स्वभाव यातून प्रकट केलेला आहे. केवळ तो काय आहे हे मनुष्य स्वतःहून जाणून घेऊ शकला नाही, म्हणून त्याने स्वतःचं प्रकटीकरण स्वतःच केलेलं आहे. परमेश्वर आम्हाला या त्रैक देवाबद्दलची जी समजूत आहे ती समजून घेण्यास सहाय्य करो. आमेन. मंडळीतील ज्या प्रियजनांनी मागील आठवड्यात किंवा आज आपले वाढदिवस साजरे केले असतील किंवा आपलं लग्न वर्धापन दिन साजरा केलेला असेल, अशा सर्वजणांना आणि ज्यांनी परमेश्वराकडून मिळणारं आरोग्य प्राप्त केलं, या सर्वांवर आपण उपकार स्तुतीची प्रार्थना यावेळेस समर्पित करू. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, कारण तू दिलेलं अभिवचन पूर्ण करणारा देव आहेस. प्रेमळ पित्या, या सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले, लग्न वर्धापन दिन साजरा केला आणि ज्यांनी परमेश्वरा आपल्या जीवनामध्ये तुझ्याकडून मिळणाऱ्या अद्भुत स्पर्शाची जाणीव त्यांना झालेली आहे, अशा सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात आणतो. प्रेमळ बापा, आम्ही तुझं उपकार स्मरण करीतो. जशा रीतीने या प्रियजनांच्या जीवनामध्ये या मरीच्या काळातही तू त्यांचा सांभाळ करून त्यांच्या जीवनात हा नवीन वाढदिवस उदयास आणलेला आहेस. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. हा दिवस ते पाहू शकले आणि त्यांच्या जीवनाची परमेश्वरा एका नवीन वर्षात सुरुवात झालेली असताना
त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, आशीर्वाद तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम वरदानांनी तू परिपूर्ण कर. ज्या प्रियजनांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या हाती सोपवितो. त्यांच्या कौटुंबिक वैवाहिक जीवनाला निश्चितच तू आपल्या हाती घेऊन स्थिर केलेला आहेस. परमेश्वरा, त्यांच्यातील एकमेकांबद्दलची प्रीती, निष्ठा आणि विश्वास सदैव तू सक्रिय ठेव आणि तुझ्यामध्ये त्यांची वाढ सदोदित होऊ दे. या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणलेला आहे. तेथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि प्रभू तू त्यांच्या शिरावर ठेव. नावाने हाक मार, आशीर्वादित कर. आणि इथून पुढं येणाऱ्या नवीन वर्षात या प्रियजनांनी पदार्पण केलेलं असताना त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, आशीर्वाद सदोदित त्यांच्या पाठीशी असू दे. आम्ही विशेष तुझे मनापासून आभार मानतो ब्रदर संजय जाधव आणि त्यांचं प्रिय कुटुंब, जे पुष्कळ दिवस त्या विषाणूमुळे, कोविड-19 या आजारामुळे होम क्वारंटीन होते. परमेश्वरा, त्यांना तू बरं केलंस, तुझी कृपा पुरवलीस, आता त्यांना बरं वाटत आहे. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. इथून पुढचे त्यांचे होणारे उपचार तू आशीर्वादित कर. आम्ही त्याचप्रमाणे डेरेक न्यूटन या तुझ्या लेकराला तुझ्या पवित्र सानिध्यात आणतो. प्रभू तू त्यालाही बरं केलंस, आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो. या सर्व गोष्टींचा परिणाम या प्रियजनांच्या शरीरावर पुढं होऊ नये म्हणून प्रभू तू त्यांची काळजी घे. त्यांच्यातील प्रतिकार शक्ती तू अधिक बळावू दे, आशीर्वादाची अशी कर. या सर्वांना आम्ही एकवटून तुझ्या आसनासमोर उभं केलेलं आहे. प्रभू तेथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्यांच्या शिरावर आरोग्याचा आशीर्वाद तू पाठव. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि या सर्वांना जे गुडघ्यांवर येऊन तुझ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत अशा सर्वांवर तू आपला विशेष आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मंडळीकरिता जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. महाराष्ट्र शासनाने अजूनही आपल्या भक्तीकरिता किंवा उपासनेकरिता जी काही निर्देश आहेत ती स्पष्टपणे आलेली नसल्यामुळे येणारा रविवार, जो पवित्र सहभागितेचा रविवार आहे, तो देखील ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचे जे निर्णय आहेत, जे निर्देश आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, आपण अशाच पद्धतीने आपल्या उपासनेत सहभागी होऊ. आणि ज्या प्रियजनांनी या बुधवार आणि शुक्रवारच्या उपासनेत जी झूम मीटिंग आपली होते त्यामध्ये सहभागी पण घेतलेला आहे, त्यांचे मी मनापासून कौतुक करीतो. इतरही मंडळीतील जे लोक आहेत त्यांना जर झूम ॲप ऑपरेट करता येत नसेल, ते चालवता येत नसेल, तर त्यांनी मला तशी सूचना द्यावी, मी तुम्हाला त्याकरिता मदत करेन. जर आपल्याकडे ही व्यवस्था नसेल तर मी त्यांना विनंती करेन की तशी व्यवस्था आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या घरात असलेल्या कम्प्युटरमध्ये करून घ्यावी, जेणेकरून या आठवड्याच्या दिवसांमध्ये आणि विशेष करून या दिवसांमध्ये आम्हाला लागणारी देवाची कृपा त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण मागत आहोत. सर्वांना विनंती आहे की जे बुधवार आणि शुक्रवारची उपासना आणि त्याचप्रमाणे एक विभाग जो मिस्टर अँड मिसेस रणबिसे, ब्रदर एबिराज रॉबिन, ब्रदर सुनील स्वर्गे, या प्रिय कुटुंब प्रमुख, या प्रिय नेतृत्व करणाऱ्या प्रमुखांद्वारे जे विभाग त्यांच्या हाती सोपवण्यात आलेले आहेत, त्यांच्या या विभागाचं जो दिवस आहे मंगळवार, त्या दिवशी ते नियमितपणे ही प्रार्थना सुरू ठेवलेली आहे. असेच इतर जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी देखील दिवस ठरवावा आणि त्यामध्ये आपण प्रार्थनेत जाऊ. या व्यतिरिक्त काही सूचना असतील तर बाळक आपल्यापर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचे प्रयत्न करतील. उपासना संगीतातून गीत क्रमांक 383 हे गात असताना आपण जे काही समर्पण आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे आणलेलं आहे ते परमेश्वराच्या हाती सोपवून देऊ. ख्रिस्त माझा राहे जेथे, उपासना संगीत 383. ख्रिस्त माझा राहे जेथे,
व्हावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते, ते आप्त माझे जीवाचे. सेवितीचे प्रेमे त्या ते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्याही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, कारण तू चांगला आहेस. तू आमच्या उपजीविकेच्या साधनांकरिता जी काही तू उपलब्धी आमच्यासाठी करून ठेवलेली आहेस, त्यामधूनच आम्ही जे काही कमवलं, आम्ही जे श्रम घेतले, आम्ही जे कष्ट केले आणि त्या कष्टातून परमेश्वर आम्ही जे मिळवलेलं धन आहे, त्या धनातला एक छोटासा अंश प्रभू आम्ही तुझ्या सेवेकरिता वाहिला आहे. तू त्याला आशीर्वादित कर. देणाऱ्या प्रत्येकांना तू तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम आशीर्वादांनी आणि 100 पट आणि त्याहून अधिक त्यामध्ये तू त्यांच्या जीवनात आशीर्वाद पाठव. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना हे समर्पण आमच्या मंडळीच्या द्वारे याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझी सुवार्ता गाजवण्याकरिता, तुझी प्रीती, तुझा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता व्हावा, यासाठी तू करून घे. मंडळीला तू आशीर्वादित केलंस, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि हे समर्पण तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं असताना त्यावर तुझी विशेष आशीर्वादांची वृष्टी होऊ दे. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणाऱ्या परमेश्वरा, हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ वाहून ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करू. परमेश्वराची शांती, जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे,
ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारा आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.